या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत विशाखाने तनयाला जे पदार्थ आणून दिलेले असतात ते तनया खात बसलेली असते. ती खूपच आनंदात असते आणि तितक्यात अखिल त्या ठिकाणी येत तिला विचारतो की झालं का तुझं जेवण. तर तनया आनंदाने म्हणते की हो अखिल, मम्माने मला खूपच पौष्टिक पदार्थ आणून दिलेत आणि ते खाऊन माझं मन एकदम खुश झालं आहे. माझी मम्मा सगळ्यात बेस्ट आहे. आणि ते ऐकून अखिल म्हणतो की माझी आईसुद्धा काही कमी नाही आहे. तुला माहिती आहे का आईकडे किती भारी भारी रेसिपी आहेत ते. आणि मग त्यानंतर तो तनयाला हे सुद्धा सांगतो की आज आईने त्याला हॉस्पिटलमधून एक पुस्तक आणायला सांगितलं होतं. आणि मग तो ते पुस्तक तनयाला दाखवतो आणि तिला सांगतो की आता हे पुस्तक तू पूर्णपणे वाच, हे गर्भसंस्कारांचं पुस्तक आहे. पण ते ऐकून तनया खूप चिडते. ती म्हणत असते की काय गरज होती तुला हे पुस्तक घेऊन यायची. आणि तिचं असं अचानक बदललेलं वागणं बोलणं बघून अखिलला आश्चर्य वाटतं. तो म्हणत असतो की असं का बोलतीयस तू. तर तनया त्याला सांगते की आजच आईंनी ती पोथी वाचायला सुरुवात केली आहे. मला तर इतका कंटाळा आला होता ना काय सांगू. आणि त्यात आता हे पुस्तक, तू कशाला हे पुस्तक घेऊन आला. आईंना काहीतरी खोटं सांगायचं ना की पुस्तक सापडलंच नाही, डॉक्टरच नव्हते. आणि ते ऐकून अखिल म्हणतो की अगं मी आईसोबत खोटं कसं बोलणार. तर तनया निर्लज्जपणे म्हणत असते की त्यात काय एवढं, तुला तर ना काहीच जमत नाही. आणि त्यांचं हे बोलणं सुरू असताना जयश्री त्या ठिकाणी येते. तर तनया पटकन ते पुस्तक लपवते. त्यानंतर जयश्री अखिलला विचारू लागते की मी तुला गर्भसंस्कारांचं पुस्तक आणायला सांगितलं होतं, ते तू आणलं का. आणि त्यावर तनया रागातच अखिलकडे बघत त्याला इशारा करते. त्यामुळे अखिल नाईलाजाने म्हणतो की नाही आई, ते पुस्तक हॉस्पिटलमध्ये अवेलेबल नव्हतं, त्यामुळे मला नाही आणता आलं. आणि ते ऐकून जयश्री नाराज होते. ती म्हणत असते की काही हरकत नाही, तू डॉक्टरांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा आणि जेव्हा ते पुस्तक हॉस्पिटलमध्ये येईल तेव्हा तू घेऊन ये. आणि त्यावर अखिल हो म्हणत रागातच तेथून निघून जातो. त्यानंतर मग जयश्री तनयासोबत बोलू लागते. ती तनयाला सांगते की मी तुझ्यासाठी काळा धागा आणला आहे. आणि मग ती तनयाच्या हातात तो काळा धागा बांधत म्हणते की आता तुला कोणाची नजर लागणार नाही. आणि हे सगळं बघून तनया मात्र खूपच वैतागते, पण ती काही बोलत नाही. दुसरीकडे वसुंधरा किचनमध्ये असते आणि तितक्यात तिला आईबाबांचा फोन येतो. बाबा तिला सांगत असतात की लकी पुण्याच्या एका जेलमध्ये आहे, हे कळलंय मला. आणि ते ऐकून वसुंधरा म्हणते की ठीक आहे बाबा, मग आपण लवकरच त्याला भेटण्यासाठी जाऊयात. तर बाबा म्हणत असतात की वसुंधरा, त्याआधी तुला न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल आणि पोलिसांनासुद्धा एक विनंती अर्ज द्यावा लागेल. तर वसुंधरा म्हणते की काळजी करू नका, मी सगळीकडून परवानगी घेईल, मात्र त्याला भेटणं खरंच खूप गरजेचं आहे. तर बाबा आणि आई तिला सांगत असतात की तू या सगळ्याबद्दल प्लीज आकाश रावांसोबत बोल. तर वसुंधरा त्यांना सांगते की त्या अपघात झालेल्या माणसाबद्दल मी आकाश रावांना सांगितलं आहे, वेळ आल्यावर हे सगळंसुद्धा नक्की सांगेल, तुम्ही काळजी करू नका. आणि मग ती फोन ठेवून देते. पण तितक्यात आकाश त्या ठिकाणी येतो आणि त्याला बघून वसुंधरा घाबरते. तर आकाश तिला विचारत असतो की वसुंधरा कोणासोबत बोलत होता तुम्ही. त्यावरती सांगते बाबांसोबत. तर आकाश विचारतो की मग पोलीस स्टेशन, कोर्ट हे सगळं काय होतं, नक्की काय चाललं आहे. आणि त्यावर वसुंधरा आकाशसोबत खोटं बोलत म्हणते की काही नाही, आमची गावाकडे एक जमीन आहे ना, त्या जमिनीवरून थोडासा वाद सुरू आहे, त्याचबद्दल बाबा आणि मी बोलत होतो. बाबांना हे सगळं कोर्ट प्रकरण झेपणार नाही ना, म्हणून मी त्यांना मदत करणार आहे. आणि ते ऐकून आकाश म्हणतो की फक्त एवढंच आहे ना. तर वसुंधरा म्हणते की हो, बाकी काही नाही. आणि त्यावर आकाश म्हणतो की ठीक आहे, जर काही मदत लागली तर सांगा. आणि त्यावर वसुंधरा हो म्हणते. त्यानंतर आकाश तिला विचारतो की आता तुम्हाला काही मदत हवी आहे का. तर वसुंधरा म्हणते की काही नाही, मला आता फक्त भांडी घासायची आहेत. तर आकाश म्हणतो की ठीक आहे, मग मी तुम्हाला मदत करतो. परंतु वसुंधरा घाबरून म्हणते की प्लीज नको, जर आईंनी बघितलं ना तर त्या खूप चिडतील. पण आकाश काही ऐकत नाही. तो म्हणत असतो की दिवसभर किती काम करता तुम्ही, आता प्लीज मला तुम्हाला मदत करू द्या. आणि मग त्यानंतर ते दोघेजण मिळून भांडी घासू लागतात. पण त्यांना नेमकी जयश्री बघते आणि ती खूप चिडते. त्यानंतर ती रागातच तिच्या खोलीत जाते आणि वसुंधराला बडबड करत राहते. ती म्हणत असते की या आजकालच्या मुली स्वतःला काय समजतात काय माहिती. त्यामुळे मग माधवराव तिला विचारतात की नक्की काय झालं आहे. तर जयश्री म्हणत असते की मी आत्ता बाहेर काय बघितलं आहे ना हे तुम्हाला सांगूसुद्धा शकत नाही. नवऱ्यासोबत कोणी असं वागतं का, मी तर नाही वागले कधी तुमच्यासोबत अशी. आणि ते ऐकून माधवराव हसतच म्हणतात की अगं नेमकं बघितलं काय ते तरी सांग, मग मी ठरवेल
तू माझ्याशी काय वागली आणि काय नाही ते. आणि मग जयश्री त्यांना सांगते की बाहेर त्या वसुंधराने माझ्या आकाशला भांडी धुवायला सांगितली आहेत. माझा आकाश इतका मोठा बिझनेसमॅन आहे, ही त्याला कामं कसं काय सांगू शकते. त्याच्या जीवावर राणीसारखी फिरते, हिला लाज वाटत नाही का. आज आपल्या घरातील भांडी तिने घासायला सांगितली आहेत, उद्या त्याला म्हणेल की जा बाजूच्या घरात जा आणि धुणी भांडी करून या. आणि तिचं असं बोलणं ऐकून माधवराव हसतच म्हणतात की अगं मग काय झालं, आकाश आपल्या बायकोला मदतच करतोय ना, तू उगाच ना गैरसमज करून घेऊ नको. पण जयश्री काही गप्प बसत नाही, ती वसुंधराविषयी वाटेल ते बोलतच राहते. त्यामुळे माधवराव म्हणतात की हे बघ, आता आपल्या घरात लवकरच एक बाळ येणार आहे, त्यामुळे घरात ना आता कोणताही वादविवाद नको. परंतु जयश्री म्हणते की बाळ येण्याच्या आधीच मी त्या वसुंधराला घरातून बाहेर काढणार आहे, बघाच तुम्ही. आणि तिच्या अशा बोलण्यामुळे माधवराव तर निरुत्तर होतात, ते काही न बोलताच तेथून निघून जातात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आकाश आणि भास्कर त्या क्लायंटबद्दल बोलत असतात. नेटवर जी काही माहिती अवेलेबल आहे ती खरी की खोटी हे त्या दोघांनाही कळत नाही. आणि मग आकाश स्वतः त्या प्लॅन्टवर जाऊन चौकशी करायचं ठरवतो. तितक्यात अखिल त्या ठिकाणी येतो आणि मग त्या ऑफिसला जाण्यासाठी निघतात. वसुंधरा आकाशला त्याचा डबा देते आणि सांगते की मी तुम्हाला लाडूसुद्धा दिला आहे, थोडा कडू आहे, मात्र तुम्हाला नक्की आवडेल. आणि त्यावर आकाश हसतच म्हणतो की तुमचा हात लागला आहे म्हटल्या लाडू आता कडू कसा लागेल. आणि ते ऐकून वसुंधराला देखील हसू येतं. तर दुसरीकडे जयश्री तनयाला गोष्ट सांगत असते, परंतु तनयाला तर खूपच झोप येत असते आणि त्यामुळे जयश्री तिच्यावर ओरडते आणि तिला म्हणते की मी जे काही सांगते ना ते शांतपणे ऐक, झोपू नको. आणि मग त्याच वेळी वसुंधरा लाडवांचा डबा घेऊन त्या ठिकाणी येते. ती जयश्रीला म्हणत असते की आई, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी पौष्टिक लाडू बनवले आहेत. आणि त्यामुळे जयश्री तर एकदम खुश होते आणि लगेच त्यातील एक लाडू तनयाला भरवते. आधी तर तनया आनंदाने खाते, पण लाडू कडू आहे हे कळल्यावर ती पुन्हा तोंडातून बाहेर काढते आणि म्हणते की किती कडू लाडू आहे हा. तर जयश्री तिच्यावर ओरडून म्हणते की अगं तनया, असं काय करतेस तू, मेथीचा लाडू आहे म्हटल्यावर कडू असणारच ना, मात्र हा पौष्टिक आहे, त्यामुळे तू गुपचूप खा. आणि ते ऐकून तनयाचा चेहरा पडतो. त्याच वेळी वसुंधराचं लक्ष त्या बास्केटकडे जातं. ते बास्केट विशाखाने आणलेलं असतं आणि त्यातील ते सगळे पदार्थ बघून वसुंधरा म्हणते की आई बघा यात काय आहे ते. आणि मग जेव्हा जयश्री ते जंक फूड बघते तेव्हा ती तनयावर खूप चिडते. ती म्हणत असते की थांब, आता मी त्या विशाखाला सुद्धा चांगलीच झापते. पण तनया म्हणते की नाही नाही, मम्माने काही केलं नाही, अखिलच हे सगळे पदार्थ घेऊन आला आहे. आणि ते ऐकून जयश्री म्हणते की आता मी अखिलला सोडणार नाही. आणि मग ती वसुंधराला सांगते की हे सगळे पदार्थ घे आणि कचरा कुंडीत फेकून दे. त्यावर वसुंधरा हो म्हणत हसतच तेथून निघून जाते. तर जयश्री अजून एक मेथीचा लाडू तनयाला भरवते. दुसरीकडे बाबा वसुंधराला कॉल करतात आणि तिला लकीला भेटण्याची परवानगी मिळाली आहे की नाही ते विचारतात. त्यावर वसुंधरा सांगते की हो बाबा, परवानगी मिळाली आहे आणि मी उद्याच पुण्याला जाण्याचा विचार करते. त्यावर बाबा म्हणतात की ठीक आहे आणि ते फोन ठेवून देतात. पण हे सगळं बनी ऐकतो. तो म्हणत असतो की आई, मलासुद्धा पुण्याला यायचं आहे. परंतु वसुंधरा त्याला समजावते आणि घरीच थांबायला सांगते. तितक्यात मनूसुद्धा त्या ठिकाणी येते. ती म्हणत असते की आई, मला लवकर मोठं व्हायचं आहे, कारण आत्ता बाहेर आजी अखिल काकांना ओरडत होती. मी तिथे गेले तर आजी मला म्हणाली की तू लहान आहे, आतमध्ये जा. आणि ते ऐकून वसुंधराला हसू येतं. ती म्हणते की ठीक आहे, मी बोलते आजीसोबत. आणि मग ती नेमकं काय झालं आहे हे बघण्यासाठी बाहेर येते. तर बाहेर जयश्री अखिलला खूप ओरडत असते. त्याला विचारत असते की तू तनयासाठी जंक फूड का आणलं. त्यावर अखिल तिला समजावण्याचा प्रयत्न करत म्हणत असतो की आई, मी काही आणलेलं नाही आहे. पण तितक्यात तनया त्या ठिकाणी येत त्याला गप्प राहायला सांगते. त्याचवेळी भास्कर आणि आकाशही ऑफिसमधून येतात. अवनीने काही भाज्या आणायला सांगितलेल्या असतात, त्यामुळे भास्कर त्या भाज्या घेऊन आलेला असतो. आणि तो वसूला म्हणत असतो की तू सगळ्या भाज्या नीट बघून घे, मागच्या वेळी 2 भाज्या कमी होत्या तर अवनी खूप ओरडली मला. आणि ते ऐकून वसूला हसू येतं. त्यामुळे जयश्री तर अजूनच चिडते. ती तिच्या 3ही मुलांना खूप सुनावते. ती भास्करला म्हणत असते की तू काय घाबरतो एवढं बायकोला, तू काय तिचा सांगकाम्या आहे का. तिने एखादी गोष्ट सांगितली की लगेच जाऊन करतो. आणि मग ती आकाशला सुद्धा म्हणते की तुझं तर काय बोलायलाच नको, तू तर काय आता भांडे घासायलाच सुरुवात केली आहे म्हटल्यावर आम्ही काय बोलणार. आणि ते ऐकून आकाश तिला समजावतो की अगं आई, मी फक्त वसुंधराला मदत करत होतो. पण जयश्री त्याचं काही ऐकूनच घेत नाही आणि मग ती त्या दोघांसोबत अखिलला सुद्धा पुन्हा एकदा सुनवायला सुरुवात करते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.